राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. संघटन शास्त्राचे धडे. हिंदू समाज हिंदू संस्कृतीबाबत डॉक्टर हेडगेवारांचे विचार अत्यंत सुस्पष्ट होते, टोकदार होते. हिंदुस्तान हिंदूंचा आहे यावर त्यांची ठाम श्रद्धा होती. ईश्वराने सांगितले तरीसुद्धा ही श्रद्धा ढळणार नाही असे ते म्हणत. ध्येयपूर्तीसाठी पिढ्यानपिढ्या वाट न पाहता याची देही याची डोळा ते साकार झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी 1935 साली झालेल्या संघ शिक्षा वर्गातील त्यांच्या बौद्धिकातून केले होते. आजकाल पुष्कळ लोक स्वतःला वेदांता म्हणवतात. कांता पुत्र ही सर्व माया आहे असे घोकतात. अर्थमनर्धम अशी चरपट पंजरी सांज सकाळ नियमाने पाठ करतात. परंतु खऱ्या वेदांताच्या अर्थाचा लवलेशही त्यांना कळलेला नसतो. आपल्याला असे लोक नकोत. आपल्याला एका विशिष्ट अंतःकरणाचे लोक हवेत. अशा विशिष्ट अंतःकरणाच्या लोकांची, तरुणांची संघटना निर्माण करून आमचा धर्म, आमची संस्कृती आणि आमचा समाज यांचे संरक्षण करून आमच्या समाजाची सर्वांगीण उन्नती करून त्याला ऊर्जितावस्थेत आणणे हेच आमचे ध्येय होय. हिंदुस्तान हा हिंदूंचा आहे. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महामंत्र आहे. हिंदुस्तान हा हिंदूंचा देश आहे हे समजावून घेण्यास अंतःकरणाची गरज आहे, श्रद्धेची गरज आहे, जिवंत आत्मविश्वासाची गरज आहे. हिंदुस्तान हा हिंदूंचा आहे. ते एखाद्यास न पटले तरी त्याच्या सत्यतेत बाधा येत नाही. या सिद्धांतावरची आमची श्रद्धा अढळ आहे. प्रत्यक्ष परमेश्वर जरी येऊन हा देश हिंदूंचा नाही असे सांगू लागला तरी तेवढ्याने या सिद्धांतावरील आमची श्रद्धा मुळीच डळमळणार नाही. इतकी दृढ श्रद्धा ज्याच्या अंतःकरणात असेल त्यालाच पुढचे विचार कळू शकतील. आपला संघ ही एक संघटनाच आहे आणि ती हिंदू समाजाच्या संघटनेसाठीच आहे. कोणत्याही चळवळीचे बळ संघटनेत असते. हा एक मूलभूत सिद्धांत आहे. खरे पाहिले तर कोणत्याही राष्ट्राचे सामर्थ्य हे त्या राष्ट्रात असलेल्या संघटनेवर अवलंबून असते. शिस्त म्हणजे सामर्थ्य. संघटनेतील परमाणू शिस्तीच्या, आपुलकीच्या आणि समान हितसंबंधांच्या धाग्यांनी एकत्र बांधलेले असतात. त्यांच्यात जबरदस्त स्नेहाकर्षण असते. दगड हा टणक, वजनदार व चिवट असा असतो, कारण त्यातील परमाणू हे एकमेकांशी दृढतर बांधलेले असतात. त्यांचे संघटन इतके मजबूत असते की मोठमोठ्या घणांनीही ते फोडता येत नाहीत. त्याच्या उलट ज्या पदार्थातील अणुरेणू संघटित नसतात त्याचा नाश सहज होतो. हे साधे तत्व लक्षात घेऊन आपला समाज संघटित, अभेद्य आणि बलशाली बनवण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला आहे. जीवो जीवस्य जीवनम हे या जगातील एक सनातन तत्व आहे. मोठा किडा लहान किड्यांना खातो. लहान माशांवर मोठ्या माशांचा उदरनिर्वाह चालतो. जे सबळ असतात तेच छाती वर काढून चालू शकतात. दुर्बलांना मान खाली घालूनच काळ कंठावा लागतो. सबलांच्या भीतीने दुर्बलांना कोठेतरी दूर लपून बसावे लागते किंवा त्यांच्या कचाट्यात सापडून गुलामीचे जीवन जगावे लागते. अशी दुर्बलांची स्थिती होते. याबद्दल सबलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. शक्तिवानांच्या लोभाला आणि महत्वाकांक्षेला चालना देऊन दुर्बलांचे सर्वस्व लुटण्याकरिता त्यांना कोण प्रवृत्त करतो? दुबळा समाजच हे पाप करीत असतो. दुबळेपण हे सर्वात मोठे पाप आहे. समाज दुबळे राहिले नाहीत तर सर्व जग शांततेने चालेल. पण काही समाज शक्तिहीन असतात व त्यामुळे परस्पर युद्ध माजते. या युद्धांची पापे दुबळ्या समाजाच्या माथ्यावरच पडणार.
जगातील सर्व आपत्ती टाळण्यासाठी जगातील सर्व समाज बलिष्ठ व संघटित असावेत, हाच एक उपाय आहे. आणि म्हणूनच दुबळ्या समाजाचे संघटन ही जगातील अशांती नष्ट करणारी संजीवनी मात्रा आहे. म्हणूनच संघाने आपले ध्येय, आपला धर्म, आपला समाज व आपली संस्कृती यांचे रक्षण करण्याकरिता हिंदूंची कार्यक्षम संघटना निर्माण करणे एवढेच ठेवले आहे. ही संघटना निर्माण झाली, आपल्या पायाने चालू लागली, बहिऱ्यांनाही ऐकू जाईल अशा आकाशाला जाऊन भिडणाऱ्या आवाजाने बोलू लागली, म्हणजे हिंदू समाजातील नष्ट झालेला आत्मविश्वास पुनरपी जागृत होईल आणि या सामर्थ्यापुढे आक्रमक समाजांची शिरजोर वृत्ती नरम पडून आपल्यावर चढाई करण्याची कल्पना त्यांच्या मनात सुद्धा यावयाची नाही. आपल्याला आपला धर्म, आचार विचार आणि संस्कार योग्य रीतीने राबवता यावेत, आपली शक्ती तेजस्वीपणाने दिसू लागावी, आपल्या समाजाचे सर्व दृष्टीने संरक्षण करता यावे, याकरिता आपल्याला बलवान झाले पाहिजे. बलहीनाला धर्माचरण करता येत नाही. नाय महात्मा बलहीनेन लभ्यः हा आपल्या धर्माचा सिद्धांत आहे. पण ज्या परिस्थितीत हिंदू धर्मभावनांना मज्जाव आहे, ज्या वातावरणात आपल्या पवित्र हिंदू संस्कृतीची कुचंबणा होते, ज्या राजवटीत हिंदू समाजावर अत्याचार होतात, तेथे आपल्याला संघटनेशिवाय गत्यंतर नाही. ही परिस्थिती व हे वातावरण जर बदलवायचे असेल तर प्रचंड शक्ती हवी. सद्यस्थिती धर्मरक्षणाकरिता व संस्कृती रक्षणाकरिता प्रबल संघटना निर्माण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हेच आपले आजचे धर्माचरण आहे. यापेक्षा दुसरा धर्म आम्ही जाणत नाही. या व्यतिरिक्त इतर ध्येये आमच्या दृष्टीने गौण आहेत. पण हिंदुस्थानात आज विचित्र परिस्थिती आहे की हिंदू संस्कृतीचे प्राबल्य ही न्याय गोष्ट सुद्धा अन्यायच ठरते. मी हिंदू आहे, हा हिंदुस्थान माझा आहे व या धर्मासाठी मी मरेन, पण त्याला नामशेष होऊ देणार नाही, हे म्हणणे कमी प्रतीच्या देशभक्तीचे लक्षण समजले जाते. हिंदुस्थान हा देश हिंदूंचाच आहे असे म्हटल्याबरोबर काही लोक कावरेबावरे होतात. हिंदूंची कोणतीही चळवळ निघाली की ती जातीविषयक ठरवली जाते, तिच्याबद्दल तुच्छता प्रकट केली जाते. पण जे असत्य आहे त्याची शेकडो वेळा हजारो लोकांनी पुनरावृत्ती केली, म्हणून काही त्या असत्यास सत्याची थोरवी प्राप्त होत नाही. आज हिंदू वनवासात आहेत म्हणून कोणीही हवे ते बोलावे, पण हिंदुस्थानावर दुसऱ्या कोणाचाही अजिबात हक्क नाही. मग ते मुसलमान, ख्रिश्चन वा पारशी असोत, ते आज आलेले असोत किंवा हजारो वर्षांपूर्वी आलेले असोत, ते 600 मैलावरून आलेले असोत वा 6000 मैलावरून आलेले असोत, ते हिंदुस्थानात परके आहेत. संघावर जे लोक जातीविषयक शिंतोडे उडवतात त्यांच्या याविषयी कल्पना फार मजेदार आहेत. हिंदुस्थानवर मालकी कोणाची, तर ते म्हणतात जे जे येथे राहतात त्या सर्वांची. एतद देशीय लोकांना लुटण्यासाठी व वाटवण्यासाठी आलेले मुसलमान या देशाचे मालक, मुसलमानी धर्मछळाला कंटाळून जे येथे आश्रयास आले असे पारशी येथील मालक, हिंदुस्थानचे रक्त शोषून येथील लोकांना कायमचे गुलामगिरीत डांबवून ठेवण्यास जे आकाशातील बापाचे दूत आले ते येथील मालक, आकाशातील बापाच्या लाडक्या लेकरांनी स्वतःच्या घरातून हुसकवल्याने उदरनिर्वाहासाठी रानोमाळ भटकणारे यहुदी येथील मालक, आणि आपल्या देशात हिंदवासियांना मज्जाव करणारे युरोपियन, अमेरिकन वगैरे गौरवर्णीय येथील मालक. बेबंद नगरीतील न्यायाला लाजवणारा हा न्याय. अहो, हिंदुस्थान ही काय बेवारसी इस्टेट आहे? ही विचारसरणी आम्हास मुळीच मान्य नाही. हिंदुस्थान हा काही भौगोलिक तुकडा नव्हे, ते एक राष्ट्र आहे. ते हिंदूंच्या मालकीचे आहे. इतिहासाच्या पहिल्या पानावर देखील या देशाचे नाव हिंदुस्थान असेच लिहिलेले सापडेल. ज्याप्रमाणे इंग्लंड इंग्रजांचा, फ्रान्स फ्रेंचांचा, जर्मनी जर्मनांचा, त्याचप्रमाणे हिंदुस्थान हिंदूंचा. अनादी काळापासून हा देश आमचा आहे व पुढेही आमचाच राहणार. जोपर्यंत हिंदू रक्ताचा एक पुरुष जिवंत आहे तोपर्यंत या देशावर अन्य कोणाचीही मालकी असणे शक्य नाही. हिंदुस्थानात आजवर जे परकीय शिरले आहेत
ते अन्याय, लुटालूट, आक्रमणे, जाळपोळ, अत्याचार यासाठी शिरले आहेत. या सुवर्णभूमीत जे मंगल, सुंदर, सुखकर दिसले त्याचा विध्वंस करून आपली आसुरी लालसा त्यांनी तृप्त केली. हाच त्यांचा आजवरचा इतिहास. अशा या आगंतुक उपटसुंभांना या राष्ट्राचे घटक समजणे, हिंदुस्थानचे सुपुत्र व आमचे देशबंधू म्हणून त्यांना मिठी मारणे म्हणजे आपली बुद्धी गहाण ठेवल्याचा डांगोरा पिटण्यासारखेच आहे. हिंदुस्थान हा हिंदूंचा असल्या कारणाने येथे हिंदूंच्या हिताच्या ज्या ज्या चळवळी होतील त्या त्या राष्ट्रीय आहेत, किंबहुना त्याच तेवढ्या राष्ट्रीय असून बाकीच्या सर्व संस्था व चळवळी अराष्ट्रीय व जातीविषयक होत. हिंदुस्थानात हिंदूंनी केलेली कोणतीही चळवळ जातीय किंवा अराष्ट्रीय होऊ शकत नाही. हिंदू समाजातील जबाबदार पुढारीही हिंदुस्थानच्या उद्धाराचे कार्य एकट्या हिंदूंच्याने होणार नाही. स्वर्गातील देव जरी धावून आले तरीही ही गोष्ट अशक्यच आहे, असे बेहिमती व अवसानघातकी उद्गार काढण्याइतका नादानपणा दाखवतात. आजपर्यंत हिंदुस्थानातील अनेक चळवळी अयशस्वी झाल्या. याचे कारण आमची स्वाभिमानी वृत्ती नष्ट झाली. हिंदू म्हटला म्हणजे दुबळा, पंगू, हीनदीन अशी प्रत्येकाची खात्री पटलेली. काही हिंदू संघटन करणारे पुढारीसुद्धा हिंदू समाजाला धापडवाईक हे विशेषण बहाल करतात. ही मोठी भूल आहे. आमच्यामध्ये दोष नाहीत असे नाही, पण आमच्यात कर्तृत्व शक्ती नाही. आमचे अंगी पराक्रमाचा व पुरुषार्थाचा अभाव आहे. आम्ही अगदी निःशक्त आहोत हा आरोप साफ खोटा व खोडसाळपणाचा आहे. हिंदूंच्या ठिकाणी जर आपण स्वाभिमान पेटवू शकलो आणि तेजस्वी अंतःकरणाची संघटना जर घडवून आणली तर आपले ध्येय गाठण्यास मुळीच कठीण नाही. शिवाजी महाराजांच्या यशाचे बीज कशात आहे हे आम्ही वरवर पाहिले, तरीही नवीन काळात कार्य करण्यासाठी स्फूर्तीची व आत्मविश्वासाची आवश्यक ती भरपूर शिदोरी मिळेल. शिवाजी महाराजांच्या वेळी सर्व महाराष्ट्रात अशांततेचा अग्नी भडकत होता. जिकडे तिकडे मुसलमानांनी अत्याचार करून धुमाकूळ माजवला होता. वित्त व जीवित यांची मुळी शाश्वती उरली नव्हती. सतीच्या अब्रूवर निखारा ठेवण्यास दुराचारी लोक टपून बसले होते. हिंदू धर्मियांचा व हिंदू देवतांचा अमानुष छळ चालला होता. उलट हिंदू समाजामध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी आपले कार्य आरंभले. शिवाजी महाराज जेव्हा धर्मस्थापनेच्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करू लागले त्यावेळी प्रथम आपल्या नादान समाजाने त्यांची हेटाळणी केली. काही लब्ध प्रतिष्ठित उदासीन राहिले. काहींनी त्यांचे कार्य हाणून पाडण्याचे प्रयत्न केले. जणू काही शिवाजी महाराजांनी हे दरी डोंगर शिरी घेण्याचे काम स्वतःच्या फायद्याकरताच घेतले होते. त्यांनी तर धर्मसंस्थापनेसाठी सर्व उद्योग आरंभला होता. तसे पाहिले तर त्यांना काहीही कमी नव्हते. ते अगदी सुखात लोळतील असे वैभव त्यांच्याजवळ होते. एका मोठ्या जहागीरदाराचे ते पुत्र होते. त्यांना मान मरातबाची इच्छा असती तर मुसलमान राज्याच्या दरबारी नोकरी करून त्यांना त्या बाबतीत पूर्ण यश मिळाले असते. पण सुखाचे व मानाचे वाढून आलेले ताट लाथाडून त्यांनी स्वराज्य संपादनाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले व रणयज्ञाची दीक्षा घेतली. इतर काही स्वाभिमान शून्य व पुचाट हिंदूंप्रमाणे शिवाजी महाराजांनी वैभवाच्या व अधिकाराच्या लालसेने जर का मुसलमानी धर्म स्वीकारला असता तर त्यांच्या वैभवास पारावार उरला नसता. पण त्या कल्पना शिवाजी महाराजांना मरणप्राय वाटत होत्या. स्वराज्य प्राप्तीचा हा सोपा आणि जवळचा मार्ग चोखाळण्याची कल्पना त्यांना शिवली सुद्धा नाही. धर्माभिमानाची ज्योत त्यांच्या हृदयात सारखी तेवत होती आणि ती इतकी प्रखर होती की जो जो हिंदू त्यांच्या सहवासात आला त्याला ते त्याच कार्याकरिता उद्युक्त करीत, जसे एका दिव्याने हजारो दिवे लावावेत. असा लोकोत्तर इतिहास या नादान समाजाने व्यापलेल्या हिंदुस्थानात शिवाजी महाराजांनी हिंदूंकडूनच घडवून आणला. एकदा कार्याला आरंभ केल्यावर दुसऱ्याच्या मदतीसाठी ते अडून बसल्याची साक्ष इतिहासात तरी नमूद नाही. हिंदू समाजातील आपल्या प्रत्यक्ष विरोधकांची त्यांनी पर्वा केली नाही. अस्सल हाडाचा हिंदू मिळेल तेवढा गोळा करून त्यांनी आपले कार्य शेवटास नेले. स्वराज्यासंबंधाने आज दोन विचार प्रचलित आहेत. काही लोकांना असे वाटते
की स्वराज्यासाठी पिढ्यानपिढ्या शतकानुशतके प्रयत्न करावे लागतात, तर दुसरे काही म्हणतात की वर्ष 6 महिन्यांच्या प्रयत्नानेही स्वराज्य मिळवता येईल. आपले ध्येय गाठण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पाहण्याचा उपदेश शिवाजी महाराजांचे चरित्र आपणास करीत नाही. तसेच मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाला वर्ष 6 महिन्यात संघटित करता येईल असाही बोध त्या चरित्रापासून मिळत नाही. ही 2 टोके आहेत. एक अनाचार आहे तर दुसरा अत्याचार आहे. यापैकी कशाचाही स्वीकार न करिता याची देही याची डोळा 5-25 वर्षात ध्येयसिद्धीचे आटोकाट प्रयत्न केल्यास यश मिळवता येते. ही स्फूर्ती आपण शिवरायांपासून घेतली पाहिजे. आपण जर स्वार्थ त्यागपूर्वक काम केले व तरुण अंतःकरणावर योग्य ते संस्कार केले तर हे काम हा म्हणता वाढेल. शिवाजी महाराजांना जर जास्त अनुकूलता असती, दुष्ट काळाने जर त्यांना इतक्या लवकर आपणापासून ओढून न्यायची घाई केली नसती, तर त्या पुरुषाच्या प्रयत्नाने आमचा परमपवित्र भगवा ध्वज असे तू हिमाचल फडकताना पहावयास सापडला असता. पण असे व्हावयाचे नव्हते. व्यक्तीच्या पराक्रमावर व कर्तबगारीवर राष्ट्राचे निर्णायक प्रश्न सुटत नसतात. हे कटू सत्य परमेश्वराला आपल्याला शिकवायचे होते. शिवसूर्याचा अस्त झाल्याबरोबर जो निराशेचा गाढ अंधकार पसरला तो अजून निवळला नाही. आपण हिंदुस्थानचे सुपुत्र आहोत. शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. शिवाजी महाराज गेले म्हणून रडत न बसता स्वीकृत कार्यासाठी आपण अधिक ईर्षेने बद्धपरिकर झाले पाहिजे. हिंदू या नात्याने आपले हे कर्तव्य ठरते. स्वर्गवासी पितरांची इच्छा तृप्त करणे हे त्यांच्या वंशजांचे आद्य कर्तव्य आहे. माझे उरलेले कार्य कोणीतरी पुरे कराल. हिंदूंचा भगवा ध्वज रामेश्वरापासून काश्मीरपर्यंत फडकवण्याचे भाग्याचे दिवस या भरतभूमीमध्ये कोणीतरी पुन्हा दाखवेल अशा आशेने शिवाजी महाराज आपणाकडे पाहत आहेत. शिवाजी महाराजांमुळेच आज हिंदू धर्म कायम आहे. हिंदू धर्मासाठी शिवाजी महाराजांनी आपले प्राण अर्पण केले असे इतिहास मुक्त कंठाने ओरडून सांगत आहे. आपण त्यांच्या वंशजांनी त्याकडे कान मात्र दिला पाहिजे. भगवा ध्वज हा आमचा गुरु ही संघाची निष्ठा आहे. आपल्याला आपली संघटना अखिल हिंदुस्थानात वाढवायची आहे. अखिल हिंदुस्थानभर शाखा पसरल्या पाहिजेत आणि त्याच्या शीतल छायेखाली अखिल हिंदू समाजाला आणि उभ्या भारतखंडातील देवतांना निर्भयपणे विश्रांती घेता आली पाहिजे. आपले विश्व कल्याणाचे मंगल कार्य निर्धास्तपणे अविरत करता आले पाहिजे. हे सामर्थ्य संपादनाचे कार्य फार मोठे आहे. त्यासाठी लाखो स्वयंसेवकही अपुरे पडतील. इतकी मोठी संघटना निर्माण करणे, ती वाढवणे, टिकवणे हे दुहेरी काम आपण अंगावर घेतले आहे. ही जबाबदारी ओळखून आपण वागले पाहिजे. संघाचा संस्कारांवर अत्यंत विश्वास आहे. जसे संस्कार तशी वृत्ती बनते. एकाच वृत्तीचे शेकडो लोक एकत्र आले की संघटनेस पोषक वातावरण उत्पन्न होते. पवित्र श्रद्धेने भारलेले, कार्यनिष्ठेला वाहिलेले, निराशा मारून टाकणारे, धैर्य वाढवणारे, जीवनदायी वातावरण निर्माण करा. संघाचा स्वयंसेवक जेथे जाईल तेथे तो आपल्या वातावरणासह गेला पाहिजे. म्हणजे त्या बळावर हवे ते योग्य संस्कार निर्माण करता येतील. हे वातावरण कोणत्याही कारणाने दूषित होऊ देऊ नका. ते शुद्ध राखण्यासाठी स्वयंसेवकाने आपल्या पंचप्राणांचा पहारा रात्रंदिवस ठेवला पाहिजे. कसाही प्रसंग आला तरी तन मन धनाची पर्वा न करता आत्मार्पण करून कार्यक्षम वातावरण टिकवण्याची वृत्ती झाली की मग या संघाला कशाचीही भीती नाही. संघाची विचारसरणी अत्यंत पवित्र आहे. तिचा प्रवाह ज्या अंतःकरणातून वाहत आहे त्या प्रवाहाचा हा एक थेंब आहे. साभार, दिलीप देवधर.